दत्त आश्रम अनाथालय आहे, एक अनाथ आश्रम आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं हे आरोग्य विहार पर्यटन ग्राम म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे। आणि या ठिकाणी त्या उद्देशाने अनाथ आश्रम मध्ये दत्त भगवान दत्तात्रय आश्रम एक स्थळ आहे। आणि या ठिकाणी देव नदीच्या तीर्थस्थळावर हे पर्यटन स्थळ आहे। तर ह्या पर्यटन स्थळाचे महत्त्व असे आहे की या ठिकाणी नाशिक जिल्ह्यासह अहमदनगर, जालना, नागपूर, लातूर या ठिकाणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड, मुंबई या ठिकाणी व ज्यांना ज्यांना या आश्रमची बद्दल माहिती आहे त्या ठिकाणी आरोग्य पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी पर्यटक येत असतात। तर यांचे विशेष काही वैशिष्ट्य आहे। इथलं पाण्याचं वैशिष्ट्य, याच्या आश्रमचा वैशिष्ट्य, याच्या निर्मितीतलं वैशिष्ट्य हे खरोखरच भुरळ पाडण्यासारखे आहे। या ठिकाणच्या ग्रामपंचायत आणि सरपंच, पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माहितीनुसार आणि स्थानिक पालकमंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनानुसार या ठिकाणी अतिशय सुंदर आश्रम आहे। परंतु आश्रम पाहिजे त्याप्रमाणे दर्जेदार निर्माण व्हावा, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य पर्यटन धोरणात त्यांचा समावेश करण्यात यावा, निसर्गोपचार पद्धतीने या ठिकाणी होणारी शुश्रूषा लक्षात घेता या ठिकाणी आरोग्य पर्यटन केंद्राची निर्मिती झालेलीच आहे। परंतु त्यांना विविध अशा पायाभूत सुविधा, दर्जेदार निवास व्यवस्था, मेडिटेशन सेंटर, आरोग्य विहार, भोजनालय आणि दैनंदिन येणाऱ्या पर्यटकांसाठी पार्किंग सुविधा आणि जास्त करून आरोग्यांसाठी आरोग्य कुट्या, आरोग्य भवन, एक संशोधन केंद्र अशा प्रकारचा निर्माण व्हावा, याकरिता महाराष्ट्र शासन पर्यटन धोरण 2016 मध्ये सुरू झालेलं होतं। आता नवीन धोरण 2024 ते 2034 पर्यंत आहे। यामध्ये समाविष्ट आहे की राज्य पर्यटनाला चालना देण्यासाठी आरोग्य पर्यटन स्थळे विकसित करावे, हा या मागचा मूळ उद्देश आहे। या ठिकाणी ऑलरेडी भगवान दत्तात्रय मंदिर, भव्य असे ख्यातनाम दत्तात्रय मंदिर आहे, देवनाली नदी आहे आणि ह्या नदीच्या तीर्थस्थळ असल्यामुळं पर्यटक एक आनंद मिळावा आणि मनोरंजनात्मक आपला वेळ, थकलेल्या मनाला विसावा मिळावा म्हणून शहरापासून दूर कुठंतरी आपण जाऊन आपलं सुखशांती मिळावी या दृष्टीने या ठिकाणी लोक येतात आणि त्याचा लाभ घेतात। हे आरोग्य पर्यटनाचे एक हबच आहे। या ठिकाणी नियमित आरोग्य पर्यटन मेळावे होत असतात, शिबिर होत असतात। या ठिकाणच्या परिसरात गावामध्ये या संस्थेमार्फत आणि आरोग्य पर्यटन केंद्रामार्फत विविध अशा लोकोपयोगी सेवा दिल्या जातात। त्यामुळं हे सार्वजनिक एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून आज आहे। काही का असेना लोक सहकार्यातून म्हणा, ट्रस्टच्या सहकार्यातून म्हणा, गावकऱ्यांच्या आणि हितचिंतकाच्या मदतीनं हे थोडंफार साकारलेलं आहे। यामधून आम्हाला शासनाला विनंती आहे, मान्य या विभागाचे पालकमंत्री जे कोणी आहेत, गिरीश महाजन एक प्रभावी नेते आहेत, त्याच्यानंतर आमचे भुसे साहेब आहेत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, आमचे शंभूराजी देसाई महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आहेत आणि या परिसरातील कोकाटे साहेब, असे प्रभावी व्यक्तिमत्व ह्या विकासाच्या पाठीमागे लागलेले आहेत। आणि नाशिक जिल्हा हा एक पर्यटनच जिल्हा असल्यामुळं आणि देवस्थानासाठी प्रसिद्ध, त्र्यंबकेसाठी प्रसिद्ध असल्यामुळं जगभरातून लोक येणार। ज्यावेळेस इथं कुंभमेळा होईल त्या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा सुद्धा आहे, दर्शन देतील। परंतु हे उत्तम असं पर्यटन केंद्र आहे की या ठिकाणी आरोग्याचा लाभ मिळतो। ट्रस्टचे संस्थापक राजूबाबा पानगावकर हे यांनी पानगावाने डॉक्टर विजय पानगवाने साहेब यांनी विस्तृत अशी माहिती दिली आहे। पुढील माहिती आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या आश्रमची संपूर्ण पाहणी केल्यानंतर आम्हाला कळेल की आश्रमचा लाभ आणि लोकांच्या मुखातून आम्ही ऐकून घेणार आहोत की खरोखरच आश्रमला
अतिशय मोठा आश्रम कसं होईल यासाठी शासनाच्या काय सुविधा आपल्याला देता येतील. इथं अंतर्गत रस्ते आहेत, वीज आहे, दर्जेदार सुविधा आहे, आरोग्य कुटे आहेत, आरोग्य भवन आहे, भव्य भोजनालय आहे आणि दैनंदिन येणाऱ्या पर्यटकांना शौचालयाची व्यवस्था. जास्त पर्यटक आले, यात्रेच्या वेळेस आले तर नदी तीर्थावर दर्शनासाठी काही घाट आपल्याला सुशोभित करता येईल का, ह्या नदीच्या पवित्र अबाधित राखून यासोबत यांना सुद्धा नदी घाटाचा विकास करता येईल का, या पर्यटनाला जोडून. म्हणून हे तीर्थस्थान एक पर्यटन केंद्र व्हावे, तीर्थस्थान आरोग्य पर्यटन केंद्र व्हावे ही संकल्पना आहे आणि ही आज चालू आहे. याबद्दल आम्हाला त्यांनी हे पाहणी करण्यासाठी निमंत्रित केलं. आमच्यासोबत वैज्ञानिक डॉक्टर गिरीश कोरेकर साहेब हे नागपूरहून आलेले आहेत. ते भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाशी संबंधित त्यांना माहिती आहे, ते सुद्धा आपली माहिती देतील. त्या ठिकाणी सरपंच महोदय आले होते. मान्य आर्किटेक्चर इंजिनियर विजयजी बागडे साहेब आहेत, याचे प्रवर्तक म्हणून आणि हे मार्गदर्शक म्हणून माननीय दत्ताजीराव कदम साहेब हे नाशिकहून आलेले आहेत. आणि ह्या गावातील सगळं प्रतिष्ठित नागरिक आहेत, महिला आहेत. सर्वांनाच वाटते की आपलं गावात फार सुंदर असं पर्यटन ग्राम निर्माण व्हावं, आरोग्याच्या दृष्टीनं व्हावं अशी अपेक्षा आहे. तर सर, मी या माध्यमातून आपणाला काही विचारू इच्छितो की आपल्या गावामध्ये आपल्या मनात हे आरोग्य पर्यटन केंद्र विकसित व्हावे, लोकांना एक सेवा देण्यात यावी, व्यसनमुक्तीवाल्यांचा व्यसनमुक्त व्हावा, आरोग्याच्या सुविधा हव्या, ही संकल्पना रुजली. त्याच्या मागचा काही उद्देश असेल, तुमच्या मनात सेवाभावी भावना असेल तर तुम्ही काय काय सुरू केलं, संस्था कशी रजिस्टर केली, कशा पद्धतीचं, आज त्याचा व्याप कसा वाढला, हजारो पर्यटक तुमच्याकडे आता येतात, तर हे का उद्दिष्टाने येतात, त्याचं उद्दिष्ट आम्हाला समजून सांगा. मी संस्थापक राजेंद्र रामनाथ पानगव्हाणे, वय वर्ष 46. हे उभं राहण्याचं कारण आमच्या कुटुंबावर एक प्रसंग ओढला. आमचे 1990 मध्ये वडील गेले. आम्ही लहान असल्यामुळं मी घरातला करता आलो. आमच्यावर असा प्रसंग अवधाने माझेच आता जे डॉक्टर विजय पानगव्हाणे यांच्यावरती प्रसंग आला. आम्ही गरीब परिस्थितीत होतो त्यावेळेस त्यांना शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं आणि त्या शस्त्रक्रियासाठी आमच्याकडे 1 रुपयाही नव्हता. परंतु ज्या दिवशी आमचे वडील गेले त्या दिवसापासून मी दत्तप्रभूंना माझे वडील, आई बाप सर्व मानलं आणि त्यांनी माझा सर्व हट्ट पूर्ण केला. तर त्या प्रसंग अवधानामध्ये शस्त्रक्रियासाठी 1 रुपयाही नव्हता आणि डॉक्टरांनी मात्र सांगितलं यांना हैदराबाद किंवा मुंबई न्यावं लागेल. आणि आम्ही कसं बस त्या मुंबई दादरला KM हॉस्पिटलला पोहोचलो. तिथं गेल्यानंतर बघितलं तर ती परिस्थिती फार अवघड होती. मी रडत बसलो. तर दत्तप्रभूंनी एक दोन्ही डोळ्याने अंध असलेला व्यक्ती पाठवला आणि त्या व्यक्तीने आम्हाला डॉक्टर अमित मायदेव यांचा पत्ता दिला. त्यावेळेस ते ग्रँड रोड ऑगस्ट क्रांती मार्ग ओम चेंबर्स 5वा माला या ठिकाणी होते. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि ग्रामीण भागातून आलो. आमच्याजवळ पैसे नाही, हे नाही. आम्हाला पूर्णपणे ते दत्तप्रभूच भेटले. त्यांनी पूर्णपणे आम्हाला फी माफ केली आणि ज्यावेळेस माफ केली आम्ही शेजारच्या पेशंटला विचारलं तर त्या फीचा आणि आमचा काही अंत लागत नव्हता, एवढा डिफरन्स होता. त्याच वेळेस मी म्हटलं माझ्या दत्तप्रभूंनीच मला हे देव पाठवले आणि त्या दिवसापासून संकल्पना केली माझी पुतणी मी MBBS MD बनून आणि गरीब लोकांकरता सेवा कसं करील असं मी ते बी रोपटं लहानपणीच रोजावलं. त्यावेळेस ती मुलगी होती 5वीला. आज ती युरोपमध्ये जॉर्जिया या ठिकाणी MBBS चं 2रं वर्ष करते. त्यावेळेस मी एवढेसे रोप लावेले द्वारे तयाचा वेलू गेला गगनावरी असा संकल्प माझ्या मनात आला आणि दत्तप्रभूंनी तो मला पूर्ण अवेलेबल पण करून दिला. बघा त्या प्रसंगामध्ये 9 शस्त्रक्रिया भावावरती झाल्या पण पैसे 1 रुपया नाही. ते अमित मायदेव डॉक्टर जगप्रसिद्ध अमेरिकेत 15 दिवस असतात आणि 15 दिवस ते मुंबईमध्ये असतात. परंतु आमच्यासाठी ते भगवंत बनले आणि त्या दिवसापासून संकल्प केला तर आपले जर गोरगरीब ठीक आहे. माझी बुद्धी तीक्ष्ण होती. मी मुंबईपर्यंत त्या डॉक्टर अमित महादेव पर्यंत पोहोचू शकलो. परंतु सगळ्यांची बुद्धी आणि सगळे तिथं पोहोचतील असं नाही. म्हणून ह्या ग्रामीण भागामध्ये गरीब लोकांसाठी सुविधा कशी निर्माण व्हावी त्या दिवसापासून मी हा संकल्प घेतला आणि माझं लग्न नाही, काही नाही. मी दत्तप्रभू आणि ह्या अनाथ आश्रमाला माझं जीवन वाहून देण्याचं ठरवलं आणि आजही कार्यरत सेवा करतो. मीच संस्थापक आहे, मीच अध्यक्ष आहे आणि माझ्याकडं
कमीत कमी दिवसाला 800-900 लोक येतात, परंतु आम्ही पेशाने ट्रीटमेंट करत नाही. त्यांची परिस्थिती जाणतो. गरीब असेल तर पूर्णपणे माफ करतो, अनाथ असेल तर त्याला सांगतो बाबा औषध घे, ही ट्रीटमेंट फुकट आणि जेव पण आणि राहाय पण इड. आता बी आपले का असे 2 अनाथ अवेलेबल बसलेले. बडे पाटील अनाथ आहात ना? हो, असे लोक आमच्याकडे येतात आणि त्यांचं मन प्रफुल्ल होतं. खूप दत्तप्रभूंची आधी असावी लागते आत्मशक्ती, त्याच्यानंतर मिळते दैवशक्ती आणि त्याच्यानंतर मिळते ती वनस्पती शक्ती. या तिन्ही शक्त्या दत्तप्रभूने मला अर्पण केल्या आणि जर ह्या सत्य मार्गाने चालवल्या तर टिकतात, अन्यथा ह्या लुप्त होतात. म्हणून जय श्री गुरुदत्त माझ्या पाठीशी आहे आणि असे बलाढ्य दत्ताभाऊ कदम सारखे माझ्या पाठीशी उभं राहिलं. मी तर त्यांना बोललो मला माझ्या बापदादाची इस्टेट आहे, माझा एकच पुतण्या आहे, त्याच्या पोटापुरता आहे, पण तुम्ही माझ्या संपर्कात आले. मी सोनं आहे, मला सोन्याची गरज नाही, परंतु मला काय पाहिजे, परीस पाहिजे, जेणेकरून लोकांचं सोनं बनून आपल्या शेजारी बसू शकतो. त्यावेळेस दत्ताभाऊ कदम साहेब बोलले, राजू बाबा महाराष्ट्रात नाही, मी नाव घेतलं पण मला ते सपकाळ ताई सारखं बनायचंय. त्यांनी सांगितलं राजू बाबा घाबरू नका, ते तर महाराष्ट्रात आहे, आपण देशात नाव गाजू. बस तेवढा आनंद वाटला. आणि माझे दत्तप्रभूंचे सेवक दत्ताभाऊ, त्यांचंही नाव दत्ताभाऊ, मला ही भेट माझ्या दत्तप्रभूंनीच घालून दिली. मला कुठलाही 1 रुपयाची अपेक्षा नाही. आम्ही 15 ऑगस्टला शाळेच्या जिल्हा परिषद मध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना वह्या, पुस्तकं, पिशव्या, आज 5-7 वर्षापासून आम्ही ही सेवा केली. आणि पायी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी लोकांना आम्ही दरवर्षी 1-2 लाखाची औषधं आम्ही कंपनीकडून विकत घेतो आणि त्या त्रस्त लोकांना वाटतो, सेवा देतो. आणि जी ईश्वर सेवा जी आहे ती हिमालयात बसून नाही, भगवंत म्हणतो ईश्वर सेवा जी आहे ती मानव सेवा समजून ईश्वर सेवा घडली जाते, हीच मला माहित आहे. ज्याशी म्हणती ईश्वरी आत्मा तोची हा आत्माराम, हा आत्मारामच परमेश्वर आहे आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्याला जर आपण संतुष्टात आणलं तर 100 वर्षासाठी आयुष्य, पुढल्या आयुष्यामध्ये आणि पुढल्या जन्मामध्ये आपल्याला हा आनंद मिळणार आहे. म्हणून मी ही जनसेवा, ही ईश्वर सेवा समजून करतो. सगळे गरीब श्रीमंत असेल, माझा असेल, द्वेष करत नाही. असेल ठीक आहे थोडासा तापड स्वभाव, पण काय करणार, ज्यावेळेस आपण ह्या सुविधा देतो त्यावेळेस जनाला त्याचा काहीही नसतं. तो त्रास देण्याची वृत्ती जरी असेल पण तो माझ्याकडे आल्यानंतर त्याला या आश्रमातून जावाच वाटत नाही. मुंबईचा असेल, नागपूरचा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, तो म्हणतो काय एनर्जी राजू बाबा, अहो मी जन्म म्हणजे माझं आयुष्य अर्पण केलं दत्त प्रभूला. ज्यावेळेस याची सुरुवात करायची ना तर स्वतः मी 5-5 टन लाकडं कापले आणि याची सुरुवात केली. इवलेसे रोप लाविले द्वारी आणि तयाचा वेलू गेला गगनावरी. असं कार्य घेऊन मी निघालो आणि माझ्या वेळाला पाणी घालणारे जे माझ्यासारखे दत्तप्रभूंनी मला हे भक्तीला माझ्या जोडीला पाठवले, मला परमेश्वरा काहीच कमी नाही. जनसेवा लहान मुलांचं आपल्याला हे पण सेवाभावी टाकायचे. लहान मुलांसाठी आपल्याला बाल संस्कार केंद्र काढायचे असतील, आम्हाला वारकरी मुलांना, कारण व्यसन आधीन चालले, आज बघावं तर परिस्थिती आई बापाला मुलं सांभाळायला तयार नाही. म्हणून आपल्याला कमीत कमी लोक 100% निधी घेत असतील तर आपण 25-30 घेऊ आणि मुलांना इड वारकरी चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ. ही संस्था नुसती चोंडीपुरती मर्यादित नाही तर ही जगात नाव गाजवावं अशी माझी इच्छा आहे.